तर नमस्कार मित्रांनो, आजचा विषय म्हणजे नागपूर महानगरपालिकेमधला आहे। तर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की अशीच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर येत राहील। नागपूर महानगरपालिकेमध्ये दिव्यांगांसाठी अशी आवश्यक सोयी सुविधा होत आहे दिव्यांगांसाठी, जी म्हणजे जे 21 प्रकारचे दिव्यांग आहे त्या दिव्यांगांना पूर्ण नागपूर महानगरपालिकेमध्ये पूर्ण दिव्यांगाची नोंद व्हा आणि त्यांच्यासाठी विविध उपक्रम चालू करण्यात यावे म्हणून आयुक्त आहे ते नागपूर महानगरपालिकेमध्ये त्यांनी आपल्यासाठी एक नोटीस दिली आहे की जे म्हणजे नोटीस अशी आहे की जे पण नागपूर महानगरपालिकेमध्ये दिव्यांग असेल त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी उपक्रम वेगवेगळे असतात, पण आमच्याकडे एक दिव्यांगांचा डाटा नाही किती दिव्यांग नागपूर महानगरपालिकेमध्ये आहे। तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही प्रत्येक नागपूर महानगरपालिकेमध्ये आशा वर्कर तुमच्या घरी पाठवणार आहे। तुमच्या घरी कोण दिव्यांग आहे, कोणत्या प्रकारामध्ये मोडतो, कारण की 21 प्रकारचे दिव्यांग आहे ते कोणत्या प्रकारामध्ये मोडतो त्या दिव्यांगांचा आम्ही डाटा घेणार। डाटा घेतल्यानंतर असं आम्हाला वाटेल तर नागपूर महानगरपालिकेमध्ये असे दिव्यांगांचे विशेष उपक्रम चालू करण्यात येईल। त्यामध्ये तुम्हाला दिव्यांगांचा 5% निधी असो की कोणची पण योजना असो, त्या डाटामध्ये तुमचं एकदम नाव सेव्ह झालं की तुम्हाला सगळं सोयी सुविधा, सर्व मेसेजची सोय किंवा तुमचा मोबाईल नंबर घेऊन त्याच्यावर मेसेज किंवा व्हॉट्सअप मेसेज सर्व तुम्हाला येणार आहे। तर मित्रांनो, नागपूर महानगरपालिकेमध्ये अशी सुसज्ज आणि चांगली व्यवस्था पाहून खूप चांगलं वाटत आहे की नागपूर महानगरपालिकेने एक पाऊल समोर टाकलं आहे दिव्यांगांच्या याच्या क्षेत्रामध्ये। ते आता दिव्यांगांचा डाटा जमा करणार आणि दिव्यांगांसाठी वेगवेगळे उपक्रम चालू करणार। समोर त्यांचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता। नमस्कार, मी वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त नागपूर महानगरपालिका। आमच्याकडे दिव्यांग हक्क कायदा 2016 अंतर्गत आशा मार्फत होम टू होम सर्वे दिव्यांगसाठी चालू झालेला आहे। आमच्याकडे हा प्रत्येक आशांना याच्यासाठी खूप सविस्तर प्रशिक्षण देण्यात आलेला आहे। ह्या प्रशिक्षण अंतर्गत आशाला 21 प्रकारचे दिव्यांग तत्व कसे आयडेंटिफाय करायचे आहे त्याच्यासाठी त्यांना पूर्णपणे नॉलेज दिलेली आहे। आमची आशांनी हे सर्वे आता जवळपास 1 आठवड्यापासून चालू केला आहे। महानगरपालिकाची आशा तुमच्या घरी येणार आहे, तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि त्यानंतर ते आपला कुठला दिव्यांग तत्व मध्ये जर आपण बसतो ते निश्चित करणार आहे। हे सगळं डेटा संकलित झाल्यानंतर महानगरपालिका मार्फत दिव्यांग बंधूसाठी आम्ही काही उपक्रम राबवणार आहे। माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की आपल्या घरी जेव्हा आशा सेविका येतील त्यांचा तुम्ही सहकार करावी।